नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या ठिकाणी पुन्हा एकदा भेटत आहोत आणि तुम्ही जसं रिस्पॉन्स दिलेला आहे की सुरुवातीला आधीच्या व्हिडिओमध्ये की बाबा ज्या काही TCSने कंडक्ट केलेल्या ज्या काही क्वेश्चन पेपरचं आपण जे ॲनालिसिस केलं होतं 5 क्वेश्चन पेपरचं, तर ते बऱ्यापैकी तुम्हाला आवडलेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की तुमचे जे कमेंट असतील किंवा तुमचा रिस्पॉन्स बघून की अजून एक पुढच्या 4-5 क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस होणं गरजेचं आहे. ह्यामध्ये सुद्धा मी पुन्हा एकदा इतिहासाच्या प्रश्नांचंच ॲनालिसिस करेल आणि नंतरच्या टप्प्या म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यघटनेचे प्रश्न कवर करणार आहोत 10 पेपरचे. त्यानंतर जे भूगोल आहे त्या विषयावरचे आलेले प्रश्न कवर करणार आहोत, विज्ञानावरचे प्रश्न कवर करणार आहोत, करंटवरचे प्रश्न कवर करणार आहोत. तर अशा पद्धतीनं GS वरती जेवढे प्रश्न आलेले आहेत तेवढे सगळ्यांची 10 पेपरचं आपण डिस्कशन करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला हे क्लिअर होईल की नेमके प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारले जातात हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठीचा हा उपक्रम आहे आणि ह्या उपक्रमातला हा दुसरा टप्पा आहे. आपण काय करत आहे या ठिकाणी प्रश्नपत्रिकांचं काय करत आहे स्पष्टीकरण करत आहोत. TCSने कंडक्ट केलेली 2021ची एक्झाम जी आहे ते 2022मध्ये जी परीक्षा झालेली आहे याच्या आधी आपण 5 प्रश्नपत्रिका डिस्कस केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आता आपण 4 ते 5 प्रश्नपत्रिका डिस्कस करणार आहोत. कारण इतिहासाच्या प्रश्नांची संख्या जास्त झालेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओची जी लेंथ आहे ती सुद्धा वाढते आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण 4च प्रश्नपत्रिका कव्हर करणार आहोत, कारण प्रश्नांची संख्या अगदी 10 ते 12 प्रश्न इतिहासावरती पेपरमध्ये विचारलेले आहेत. त्याच्यामुळे प्रश्न वाढलेले आहेत आणि मला असं सुद्धा म्हणण्यात आलं विद्यार्थ्यांचं की थोडंसं कमी टायमिंगचा व्हिडिओ असेल तर तो जास्त बरा पडतो बघण्यासाठी. तर तो सुद्धा मी या व्हिडिओसाठी विचार केलेला आहे की बाबा की जास्त वेळचा नको, म्हणजे थोडंसं 12-13 मिनिटापर्यंतचा जरी असेल तरी तुम्हाला ते कम्फर्टेबल होईल बघण्यासाठी. ओके, तर अशा पद्धतीने आता पुढचा पेपरला आता सुरुवात करूयात आपण. हा जो पेपर आहे म्हणजे म्हाडाच्या अंतर्गत झालेले जे क्वेश्चन पेपर आहेत त्यासाठी म्हणजे याच्या आधीचे 5वा, आता हा 6वा पेपर आहे, पेपर क्रमांक 6 आहे हा. ओके, तर याच्यामध्ये जे 25 प्रश्न GSचे असतात त्या 25 पैकी 10 प्रश्न हे इतिहासाचे आलेले आहेत. बघा आत्ता 10 संख्या वाढली, म्हणजे संख्या किती वाढते इतिहासाच्या प्रश्नांची, ही खूप मोठी गोष्ट आहे की आपल्याला हे कळणं खूप गरजेचं आहे की आता जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं आपल्याला दिसतं की प्रश्नांची संख्या वाढत गेलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला GSच्या ज्यावेळेस आपण विचार करू त्यावेळेस इतिहासाला महत्त्वाचं स्थान देणं गरजेचं आहे. आता बघूयात की याच्यामध्ये कोणते प्रश्न विचारले. हे जे 10 प्रश्न आहेत हे नेमके कोणते प्रश्न आहेत ते बघून घेऊयात. पहिला प्रश्न बघा याच्यामध्ये आलेला आहे की विनायक दामोदर सावरकर यांनी बांधलेलं पतित पावन मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. आता इथे 2 प्रश्न तयार होतात. एक तर पतित पावन मंदिर कोणी बांधलं हा पण प्रश्न इथे तयार होतो जर त्यांना विचारायचा असेल पुढच्या पेपरसाठी तर. आणि दुसरा प्रश्न काय आहे की हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर हे कुठे आहे, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. ओके, तर हे 2 प्रश्न त्यांनी सावरकरांवरती पहिल्यांदा विचारले, सुरुवातच या प्रश्नाने आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे तो सुद्धा सावरकरांवरतीच विचारला, म्हणजे एखाद्या इशूला किंवा एखाद्या घटकाला जर त्यांनी धरलं तर त्याच्यावरती लागोपाठ ते प्रश्न विचारतात. ही टेंडन्सी TCSची आपल्याला गेल्या 6 पेपरमध्ये, आता हा 6वा पेपर आहे आपल्या डिस्कशनचा, याच्यामध्ये आपल्याला वारंवार ती दिसते की एकाच मुद्द्याला धरून ते वारंवार प्रश्न रिपीट करत आहेत. तर इथे दुसरा पण प्रश्न हा सावरकरांवरतीच आलेला आहे आणि तो कोणता आहे, तर त्यांचं जे पुस्तक आहे द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857, हे जे 1857चं स्वातंत्र्य समर आपण त्याला म्हणतो, बरोबर आहे, सांगितलेलं आहे मी व्हिडिओमध्ये आपल्या की 1857चे स्वातंत्र्य समर हे जे पुस्तक आहे ते सावरकरांनी लिहिलेलं पुस्तक आहे, खूप प्रसिद्ध पुस्तक आहे 1857च्या उठावासंबंधी.
तर हे आपल्याला माहीत पाहिजे. आपण अशोक मेहतांचंही पुस्तक पाहिलं होतं त्यावेळेस, द रिबेलियन वगैरे. तर अशा पद्धतीने इथे मात्र सावरकरांचं विचारलेलं आहे. परंतु सावरकरांचं ज्यावेळेस आपण अभ्यासतो त्यावेळेस त्यांची माझी जन्मठेप असेल किंवा विविध जे त्यांचं इथलं जे कार्य आहे त्याच्याकडे आपण फोकस करणं, आपल्याला TCS सांगते की तुम्ही या मुद्द्याकडे फोकस करणं गरजेचं आहे. ओके, 2 प्रश्न झाले. आता तिसऱ्या प्रश्नाकडे मी येते आहे. चौसाच्या लढाईत शेरशाह सुरीने हुमायूचा पराभव केला. सुरी घराणं होतं, बरोबर आहे ना. ज्यावेळेस मुघलांचं घराणं स्थापन झालं, सत्ता 1526 मध्ये मुघलांची सत्ता बाबराने स्थापन केली. तर याच्यानंतर मध्येच शेरशाह सुरीने सुरी घराणं काही काळासाठी दिल्लीच्या तख्तावरती बसलेलं आपल्याला दिसतं. आणि हे कधी बसलं, ज्यावेळेस शेरशाह सुरीने हुमायूबरोबर लढाई केली, चौसाची लढाई म्हणतात. आणि त्या लढाईमध्ये हुमायूला हरवलं आणि त्यांनी स्वतःचं सुरी घराणं स्थापन केलेलं आहे. आणि ही जी लढाई आहे ती बऱ्यापैकी 1539 मध्ये झालेली आपल्याला दिसते. तर ती चौसाची लढाई. शेरशाह सुरी अजून एका गोष्टीसाठी खूप प्रसिद्ध आहे, तो याच्यासाठी की त्याने जो 1 रुपयाचं कॉईन सुरू केलं होतं, तर तो चांदीचा जो रुपया होता ॲज इट इज तसाच डॉलर. आपण आज आपला जो 1 रुपयाचा जो डॉलर आहे तर तो त्या डॉलरचं जे मॉडेल आहे तर ते शेरशाह सुरीच्या डॉलरचं, म्हणजे त्यावेळेसचं ते चांदीचं होतं, आपलं आजचं निकेलचं आहे, बरोबर आहे. तर त्याचा कुठेतरी आपण अनुकरण केलेलं आहे. तर ते एक महत्त्वाचं आहे. पुढे आहे प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते. आता हे मी वारंवार सांगते तुम्हाला की बंगालचा पहिला गव्हर्नर कोण होता, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता, भारताचा पहिला व्हाईसराय कोण होता, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय व्हाईसराय कोण होते. असे विविध प्रश्न विचारले जातात. मी प्रत्येक वेळेस वारंवार ज्यावेळेस डिस्कशन गव्हर्नर जनरलचा मी एक व्हिडिओ केलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला या प्रश्नांचा सांगितलेला आहे की कसे विचारले जातात. आता या ठिकाणी जो विचारलेला आहे तर स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होतं, आणि हे सगळ्याला माहिती आहे, सी राजगोपालचारी, बरोबर आहे. चक्रवर्ती सी राजगोपालचारी जे आहेत तर त्यांना आपण काय म्हणतो, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल. पुढचा प्रश्न 5वा आहे. भारतरत्न प्राप्त केलेली व्यक्ती श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ जे आहे त्याचे संस्थापक कोण होते. म्हणजे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ पुण्यामध्ये कर्वे रोडला या ठिकाणी स्थापना आहे, कर्वे नगरला. आणि ते आहे हिंगणे स्त्री शिक्षण संस्था सुद्धा त्यांचीच आहे. ते कोण आहेत तर ते धोंडो केशव कर्वे आहेत. त्या कॉलेजला आपण SNDT असं सुद्धा म्हणतो, बरोबर आहे. आणि भारतरत्न मिळालेला आहे कर्व्यांना, आणि त्यांना 100 वर्ष पूर्ण केले त्यावेळेस तो मिळालेला आहे. तर अशा पद्धतीनं धोंडो केशव कर्वे एक महत्त्वाचं समाजसुधारक आपल्याला अभ्यासलेले असतात आणि त्यांच्यावरती हा प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न इथे आहे की 21 एप्रिल 1526 मध्ये इब्राहिम लोदी विरुद्ध बाबर यांच्यामध्ये जी लढाई झाली ती कोणत्या ठिकाणी झाली. आता मी एक रील टाकली आहे परवाच, पानिपतची लढाई आहे ना, पानिपतची लढाई ही रील टाकलेली आहे. तर तुम्हाला आठवत असेल तर मी तिथे तारीख आणि सगळंच दिलेलं आहे त्या रीलमध्ये. 1 मिनिटामध्ये समजा 59 सेकंदामध्ये आपण कव्हर केलं ते. तर त्यातली पहिली लढाई त्यांनी विचारली, तारीख दिली आहे, लोक दिलेले, नेतृत्व दिले आणि कुठे झाली विचारले. तर कुठे झाली, पानिपत या ठिकाणी झाले. साधं सरळ सोपं उत्तर आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, अश्वघोषाच्या बुद्धचरिताची भाषा कोणती होती. तर अश्वघोष जो आहे त्यांनी जे बुद्धचरित्र लिहिलेलं आहे तर त्या बुद्धचरिताची भाषा ही संस्कृत होती. हे संस्कृतमधलं हे पहिलं त्यांनी काय लिहिलेलं आहे तर बुद्धचरित्र लिहिलेलं पुस्तक आहे, ग्रंथ आहे अश्वघोषाचं, लक्षात असू द्या. आणि ह्या संबंधीचा मी एक रील सुद्धा टाकलेली आहे की विविध लेखक प्राचीन कालखंडातील आणि ते साहित्य त्यांनी लिहिलेलं. तर ती रील तुम्ही नक्की बघून घ्या, त्याच्यावरती हा प्रश्न आधारित आहे किंवा अजून पुढेही प्रश्न आलेले आहेत. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की तबकत-ए नासिरी हे कुणी लिहिलेलं आहे तर मिनाज जुज्जानी यांनी लिहिलेलं आहे. त्यांच्या पुढे प्रश्न 9वा आहे, निजाम उल मुल्क आसफ जाह कोणत्या मुघल साम्राज्याच्या काळात शक्तिशाली होता. तर आता हे नाव तुमच्या ओळखीचं आहे, निजाम उल मुल्क आसफ जाह. हे कोण आहे माहिती आहे का, हा निजाम आहे, हैदराबादचा निजाम आहे, हा दक्षिणचा सुभेदार आहे.
फारुखसियर हा सम्राट होता हे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यावेळेस दक्षिणचा सुभेदार म्हणून हा निजाम उल मुल्क जो आहे त्याला नेमलेलं होतं, ज्याला आपण निजाम म्हणतो, ज्याने हा असफ जहा वंशाचा होता आणि ज्याने महाराष्ट्र क्रॉस केला, म्हणजे दक्षिण भारताकडे ज्यावेळेस तो एंट्री केली दिल्लीवरून येताना, त्यावेळेस त्यांनी स्वतःला स्वतंत्र घोषित केलं आणि 1724मध्ये हैदराबाद या नवीन राज्याची त्यांनी स्थापना केली. हे जे हैदराबाद जे आहे, जे मुक्तीसंग्राम आपण पाहतो, तर त्या हैदराबादची स्थापना ह्या निजाम उल मुल्कने केलेली आहे 1724मध्ये. लक्षात असू द्या, हे खूप सारे प्रश्न आजूबाजूला तयार होतात जे आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं. पुढचा प्रश्न आहे की आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली हे माहीत असायला पाहिजे, कारण आपण ज्यावेळेस 19व्या शतकातील सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी हा टॉपिक बघतो, त्यावेळेस ब्राह्मो समाजाची स्थापना बघतो, प्रार्थना समाजाची स्थापना बघतो, आर्य समाजाची स्थापना बघतो, रामकृष्ण मिशनची स्थापना बघतो. ह्या सगळ्या स्थापना आपल्याला माहीत पाहिजेत. परीक्षेमध्ये संस्थापक आणि स्थापना वर्ष आणि मुख्यालय विचारलं जातं. इथं विचारलंय आर्य समाजाची स्थापना वर्ष 1875 आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी ती स्थापन केलेली आहे. मुंबई हे ठिकाण आहे स्थापनेचं. ओके, सगळ्याला माहिती आहे, आपण ते डिस्कस पण केलं. इथे एवढी माहिती सफिशियंट आहे. आता पुढच्या पेपरकडे जाऊयात. म्हाडाचा 7वा पेपर आहे. पेपर क्रमांक 7. ओके, तर याच्यामध्ये 25 पैकी किती प्रश्न विचारलेले आहेत बघा. तर याच्यामध्ये 7 प्रश्न विचारलेले आहेत 25 पैकी. हिस्ट्रीवरती आपण हे सगळे जे पाहतोय हे कशाचं पाहतोय? हिस्ट्री या विषयाचं पाहतोय. अजून आपल्याला बाकीचे GSचे विषय कव्हर करायचे आहेत. आता बघूयात ह्याच्यामध्ये 7 प्रश्न कोणते आहेत. पहिला प्रश्न, तुघलक घराण्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? आता आपल्याला फक्त मोहम्मद बिन तुघलकच माहिती आहे, बरोबर आहे. तर गियासुद्दीन तुघलक जो आहे तर त्यांनी ती स्थापना केलेली आहे 1320 मध्ये. त्याने तुघलक घराण्याची स्थापना केलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळेस कुतुबुद्दीन ऐबकाने दिल्ली सल्तनत स्थापन केलं, तर त्याच्यानंतर विविध राजे आले. इवन ते रजिया सुलताना असेल, इल्तुलमिश असेल, त्यानंतर बलबन असेल, ह्यासारखे लोक. आणि त्यानंतर मग तुघलक घराणं सुद्धा तिथं आलेलं होतं आणि त्या तुघलक घराण्याची स्थापना त्यांनी विचारली 1320 मध्ये स्थापन झालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, कोंदुकुरी वीरेशलिंगम पंतलू हे सध्याच्या कोणत्या प्रदेशात विधवा पुनर्विवाहासाठी कार्य त्यांनी केलेलं आहे? तर वीरेशलिंगम पंतलू यांनी विधवा पुनर्विवाहासाठी जोरदार एक मोहीम आखलेली आहे आणि ते ठिकाण आहे आंध्र प्रदेश. हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना 1890 मध्ये कुणी केली? नारायण मेघाजी लोखंडे, है ना. कामगार कायदा करण्यासाठी कारणीभूत ठरणारी व्यक्ती, म्हणजे सरकारने कामगारांच्या प्रश्नांना महत्त्व द्यायला पाहिजे, कामगार कायदा निर्माण करायला पाहिजे, हे कुणी बाजू उचलून धरली, कुणी मोर्चा नेला महालक्ष्मी रेसकोर्सवरती? तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी. आणि त्यांची जी संस्था आहे की बॉम्बे मिल हँड असोसिएशन, तर हे ह्या संबंधीचा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, ज्यांच्यावरती खूप मोठा प्रभाव महात्मा फुले यांचा होता. ओके, पुढचा प्रश्न आहे, अकबरनामा कोणी लिहिला? अबुल फजल याने अकबरनामा लिहिला. हा पण वारंवार विचारलेला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे, राऊ कादंबरीचा लेखक कोण आहे? राऊ कादंबरीचा लेखक पण अबुल फजल असलेला आपल्याला दिसतं. बघा, त्याचे लागोपाठ 2 प्रश्न आलेले आहेत. पुढचा महत्त्वाचा जो प्रश्न आहे ते भगतसिंग, आझाद आणि राजगुरू यांनी सॉन्डर्सची हत्या केली असा प्रश्न आहे. तर विचारलेला, आता विशेषत्वाने आपण भगतसिंगांनी सॉन्डर्सची हत्या केली असंच म्हणतो, कारण लालाजींवरती त्यांनी लाठी हल्ला केला होता आणि हे भगतसिंगांनी बघितलेलं होतं. त्यामुळं तो बदला घेतलेला भगतसिंगांनी आणि सॉन्डर्सला 1928 मध्ये गोळ्या घालून त्याची हत्या केलेली आहे. तर ते वर्ष विचारले आणि तारीखसुद्धा विचारली, 17 डिसेंबर 1928 आहे. बटाट्याची चाळ हे पुस्तक कुणाचं आहे? साहजिक आहे, आपल्या सगळ्याला माहिती आहे, पुलंचं पुस्तक आहे, पु ल देशपांडेंचं, बरोबर आहे. तर एवढे 7 प्रश्न हे या पेपरमध्ये विचारलेले आहेत. पुढचा पेपर बघूयात, पेपर क्रमांक 8. ओके, पेपर किती आहे आता? हा 8. 25 पैकी किती प्रश्न आलेले आहेत त्याच्यामध्ये? तर याच्यामध्ये बघा 6 प्रश्न आलेले आहेत. बघा, इथे 10 प्रश्न, इथे 7 प्रश्न, इथे 6 प्रश्न.
आता ह्या 8व्या प्रश्नपत्रिकेतले हे 6 प्रश्न कोणते आहेत हे बघूयात. आता बघा, लोकहितवादी लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध ज्यांनी शतपत्रे लिहिली ते कोण? आता लोकहितवादी हे कुणाचं टोपण नाव आहे हा एक प्रश्न बनतो याच्यावरती. त्यानंतर कुणी शतपत्रे लिहिली हा एक प्रश्न बनतो. त्याच्यानंतर शतपत्रे कोणत्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध होत होती? प्रभाकरमधून, तर तो एक प्रश्न आहे. पुन्हा मग पुढचा प्रश्न येतो प्रभाकर कुणाचा आहे है ना, तर तो एक प्रश्न येतो. आणि इथे महत्त्वाचं आहे की ही जी शतपत्रे आहेत तर हे लिहिणारे लोकहितवादी यांचं नाव काय आहे असा इथे प्रश्न आहे. तर इथं उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हटले जाते. ते शतपत्रांसाठी प्रसिद्ध आहेत. शतपत्र ही जी आहेत ही समाजाला उद्देशून लिहिलेली आहेत आणि ह्या प्रश्नांची जरी शत असलं तरी सुद्धा ह्याची संख्या 108 होती आहे. बरोबर आहे ना. तर ह्या सगळ्या मुद्द्यांवरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे महाराजांचा शिवराज्याभिषेक हा कोणत्या वर्षी झाला? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे 6 जून 1674 मध्ये महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. गागाभट्ट हे जे विद्वान आहेत जे पंडित त्यांनी ते केलेलं आहे आणि राजगडावरती तो झालेला आहे. वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही कोण होते? आपल्या सगळ्याला माहिती आहे विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही होते. दुसरे नेहरू होते है ना. तर अशा पद्धतीनं मला वाटतं मी ते सुद्धा सांगितलेलं आहे की पहिले 4 तरी आपल्याला माहीत पाहिजेत की कोण कोण होते. वैयक्तिक सत्याग्रह कधी सुरू झाला? 1940 मध्ये सुरू झालेला आहे. बरोबर आहे. आणि ह्या वैयक्तिक सत्याग्रहातले पहिले सत्याग्रही म्हणून गांधीजींनी कुणाची नेमणूक केली? तर विनोबा भावे यांची नेमणूक केली होती. तर हे माहीत पाहिजे आपल्याला. तर अशा पद्धतीने प्रश्न हे फिरणार आहेत बघा. तर त्यामुळे आपण खूप एकदम सिरियसली त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पुढचा जो प्रश्न याच्यामध्ये येतो तर पुढचा प्रश्न असा आहे खिलाफत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? 1919 मध्ये खिलाफतची चळवळ सुरू झालेली आपल्याला दिसते. पुढचा प्रश्न आहे वाकाटक राजवंशाचे संस्थापक कोण आहे? आधी आपल्याला विचारलं होतं सातवाहनांचं, आता विचारले वाकाटकचं. तर वाकाटकचं कोण आहे? तर वाकाटकचं आपल्याला दिसतं विंध्य शक्ती हा संस्थापक आहे. विंध्य शक्ती हा संस्थापक आहे. पुढे विचारलाय महात्मा गांधीज फर्स्ट मेजर पब्लिक अपीअरन्स इन इंडिया वॉज ॲट. बरोबर आहे. तर महात्मा गांधींनी सुरू केलेलं पहिलं जे पब्लिक अपीअरन्स म्हणजे एक संस्था जी सुरू केली ती पहिली संस्था इथं आल्यानंतरची तर ती कोणती असं विचारलं. इंग्लिशमध्ये प्रश्न टाकलाय तुमच्यासाठी त्यांनी आणि त्याचं उत्तरसुद्धा इंग्लिशमध्येच आहे. द बनारस हिंदू युनिव्हर्सिटी 1960 म्हणजे 1916चं बनारस विश्वविद्यालय हे स्थापन केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं गांधीजींनी जो पब्लिकली त्यांनी काय केलेलं आहे या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून समाजासाठी जे काही त्यांचं संस्थात्मक जे योगदान आहे त्यांच्या माध्यमातून तर ते द्यायचा इथे प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. तर ते स्वतः तिथे प्रेझेंट झालेले आहेत त्या माध्यमातून. पुढचा महत्त्वाचा मुद्दा पुढचा जो पेपर आहे म्हाडाचा 9वा पेपर आहे. आपण या ठिकाणी थोडंसं आता हे मिटवूयात. आता हा एक पेपर आहे याच्यामध्ये 12 प्रश्न आलेले आहेत. पुढचा पेपर हा पेपर क्रमांक किती आहे? पेपर क्रमांक 9 आहे आणि 25 पैकी किती प्रश्न आलेले आहेत त्याच्यामध्ये? 12 प्रश्न आलेले आहेत नुसते हिस्ट्रीवरती. ओके. त्यामुळे आपण आता एवढीच एक पेपर कव्हर करणार आहोत कारण प्रश्न भरपूर झालेले आहेत. वेळ जास्त वाढतोय, आपली लेंथ वाढते व्हिडिओची. त्याच्यामुळे एवढे 12 प्रश्न आपण कव्हर करू आणि मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करूयात की भारताच्या राज्यघटनेवरती आलेल्या प्रश्नांची चर्चा करूयात. ओके. तर आता इथे बघूयात हे कोणते 12 प्रश्न आहेत. तर इथे विचारलेलं आहे की सत्यार्थ प्रकाश. सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक कोण? आपल्या सगळ्याला माहिती आहे सत्यार्थ प्रकाश हा जो ग्रंथ आहे तो 1874 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला आहे. संस्कृत भाषेमध्ये लिहिलेला आहे. म्हणजे 1874 वर प्रश्न येऊ शकतो, भाषेवरती प्रश्न येऊ शकतो आणि कुणी लिहिला त्यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यांच्या समाजावरती ऑलरेडी आत्ता प्रश्न आलेला आहे आधीच्या पेपरमध्ये. म्हणजे
तिथेच ते घुमतायत एका मुद्द्याला धरून, तर ह्याच्यावरती आपण फोकस करणं गरजेचं आहे. ओके, तर अशा पद्धतीनं सत्यार्थ प्रकाश तुम्हाला कळलं. स्वामी दयानंद सरस्वती. पुढे आहे, कोणत्या चालुक्य राजाने सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण यशस्वीपणे परतून लावले? पुलकेशी द्वितीय याने परतून लावले. चोल प्रशासनामध्ये मुर्वेद वेलनचा अर्थ काय? तर तीन राजांचा सेवारत शेतकरी असा आहे. एक थोडीशी हटके कन्सेप्ट आहे. म्हणजे इथे चोलचं विचारले तर मौर्यांचं सुद्धा ते विचारू शकतील, महाराजांच्या कालखंडातलं अष्टप्रधान मंडळ सुद्धा विचारू शकतील. म्हणजे आपल्याला त्या अँगलनी विचार करणं, आपली विचाराची धारणा ही त्या पद्धतीनं आपल्याला कव्हर करणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महात्मा फुलेंनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलेलं आहे. मृत्युंजय कादंबरीचे लेखक कोण? शिवाजी सावंत यांची मृत्युंजय ही कादंबरी आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर गांधीजींनी सत्याग्रह यात्रा कुठून सुरू केली? चंपारण्याचा सत्याग्रह पहिला सत्याग्रह आहे गांधीजींचा. 1917 बिहारमधील चंपारण्य या ठिकाणी गांधीजींनी पहिला सत्याग्रह इथे पार पाडलेला आहे, ज्याच्यामध्ये गांधीजींचं नेतृत्व नव्हतं, परंतु त्यांच्या अंतर्गत त्यांच्या बॅक सपोर्टनी तो सत्याग्रहाची कन्सेप्ट इथे प्रेझेंट झालेली आहे चंपारण्य या ठिकाणी. ओके, आता 18 खेडाचा झाला, अहमदाबाद गिरणी कामगार झाला, ते नंतरचे झाले, पण चंपारण्याचं स्टार्टिंग हे गांधीजींची इथं आपल्याला दिसते. 15 ज्यावेळेस ते इथं आले त्यानंतरचं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1857च्या उठावानंतर नानासाहेबांनी कुठे आश्रय घेतला? आपल्याला माहिती आहे नानासाहेब नेपाळला गेले होते, तर ते माहीत पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, सेतुबंधची रचना कुणी केली? प्रवरसेन द्वितीय यांनी काय केलेलं आहे? तर सेतुबंध जो ग्रंथ आहे तर त्याचं लिखाण केलेलं आपल्याला दिसतं. 1857चा उठाव आणि नेतृत्व याची अचूक जोडी ओळखा विचारले आणि 2 जोड्या दिलेल्या आहेत. एक आहे राजा प्रताप सिंह आणि पुढे जोडीला दिलेला आहे कोल्हापूर आणि खाली दिलेला आहे 2 चिमासाहेब आणि जोडी दिलेली आहे सातारा. हे दोन्ही चूक आहे, कारण कोल्हापूरला चिमाजी अप्पांनी नेतृत्व केलं होतं 1857च्या उठावाचं आणि सातारला रंगो बापूजी गुप्त्यांनी किंवा प्रतापसिंह यांनी केलं होतं. त्याच्यामुळे त्यांनी उलटं पलटं केलेलं आहे वर खाली आणि हे दोन्ही विधानं तिथं चुकीचे आहेत. बरोबर काय आहेत ते आपल्याला माहिती आहेत. आपण रीलमध्ये 1857चा उठावाचं नेतृत्व आणि ठिकाण हे बघितलेलं आहे आणि तुम्हाला तिथे याचं उत्तर सापडतं. तर अशा पद्धतीने हा एक प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे, त्रिपिटकचा अर्थ काय? 10वा प्रश्न आहे हा. तर त्रिपिटक म्हणजे 3 पेटरे म्हणजेच 3 बास्केट्स. तर हे बौद्ध धर्माचा अभ्यास ज्यावेळेस आपण करू, गौतम बुद्ध आणि त्यांचा बौद्ध धर्म, तर त्याच्या आतमध्ये ह्या गोष्टी येतात. तसं जैन धर्माचं सुद्धा आपल्याला करावं लागतं. पुढचा प्रश्न एक आहे की वरळीचा किल्ला मुंबई शहरातील कमी माहिती असलेला किल्ला आहे आणि दुसरा मुद्दा आहे 1675 तो बांधलेला आहे. 2 वाक्य आहेत आणि विचारलेलं आहे की कोणतं विधान बरोबर आहे? तर हे वरील दोन्ही विधानं बरोबर आहेत. म्हणजे प्रश्नांचं स्वरूप आता हळूहळू चेंज व्हायला लागलेलं आहे. आता इथं स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन तयार व्हायला लागलेले आहेत. आत्तापर्यंत प्रश्नपत्रिका पाहिल्या आपण, कसे आले? स्ट्रेट फॉरवर्ड आले. आता काय व्हायला लागले? आता जोडायला पण यायला लागल्या आणि स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स यायला लागले, जे आपल्याला अचूक ओळखायला सांगतायत ते. ओके, तर हे सुद्धा आपण आता लक्षात घ्यायला पाहिजे की कसं ते आपला ट्रॅक चेंज करायला लागलेले आहेत. म्हणजे कुठल्या पद्धतीनं प्रश्नांची तयारी आपल्याला करावी लागेल. आणि शेवटचा प्रश्न आहे की कोण खालीलपैकी कोण महाराष्ट्रातील व्यक्तिमत्व नाही? तर ते सरदार वल्लभभाई पटेल त्याचं उत्तर आहे. बाकीचे सगळे महाराष्ट्रातले आहेत. तर अशा पद्धतीने या काही क्वेश्चन पेपर 4 पेपरचं आपण इथे ॲनालिसिस केलेलं आहे. प्रश्नांची संख्या जास्त असल्यामुळे आपण थोडं कमी लेंथचा व्हिडिओचं प्रयोजन आहे. विद्यार्थ्यांची तशी शिफारस आहे आणि त्याच्यामुळे तुमचाही मी विचार करत आहे की बाबा कमी टाईमच्या असू देत जास्त. मग एकदा तुमच्या डोक्यात आलं की ह्या पद्धतीचे प्रश्न आहेत तर मग तिथे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आता प्रश्नांचं स्वरूप थोडं बदलत चाललेलं आहे. म्हणजे आपल्याला सगळ्या पद्धतीनं आपल्याला प्रश्नांची तयारी करावी लागणार आहे. तर आपण काय करूयात, इथे आज थांबूयात आणि पुढचा जो व्हिडिओ असेल तो आपण भारताची राज्यघटना याच्यावरती ह्या 9 प्रश्नपत्रिकेमध्ये काय प्रश्न विचारलेले आहेत, कसे विचारले त्याची चर्चा करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आपण
या ठिकाणी मला वाटतं आता थांबायला काही हरकत नाही आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण निश्चित भेटूयात नवीन विषयामध्ये भारताच्या राज्यघटनेच्या प्रश्नांच्या अंतर्गत. तोपर्यंत धन्यवाद.